नमस्कार मित्रांनो, मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब मंचावर। मित्रांनो, 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि गाव खेड्यापाड्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक नेरेटिव्ह सेट झालं। ते नेरेटिव्ह म्हणजे फडणवीस आले, आता अटी शर्ती येणार। आता मित्रांनो, असे एक नेगेटिव्ह नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीसांबद्दल का सेट झाले? गाव खेड्यापाड्यातले लोक, महिला, सामान्य लोक देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असा विचार का करतात, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांबद्दलची सामान्य लोकांमध्ये अशी नेगेटिव्ह भावना सेट होण्यामागचे 2 कारण आहेत आणि हे 2 कारण कुठले? तर एक आहे देवेंद्र फडणवीस सरकारने 2017-18 ला केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती, आणि दुसरी योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना। आता याचा आपण एक एक करून आढावा हा घेणार आहोत। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस सरकारने 2017-18 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी ही योजना आणली आणि यामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी 1.5 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन ही दिलं। यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी अटी, शर्ती, निकष हे लावले। यामुळे शेतकऱ्यांमध्ये नेमका संभ्रम हा निर्माण झाला की या योजनेचा लाभ हा कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही। याद्वारे शेतकऱ्यांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत होता आणि हा अर्ज करण्याची प्रक्रिया एवढी किचकट होती की ती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भारी गेली। या ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेवरून विरोधकांकडून फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात आरोप आणि मोठ्या प्रमाणात टीका ही करण्यात आली आणि कोणाला या योजनेचा लाभ मिळाला तर कुणा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळाला नाही। आता ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळाला नाही ते शेतकरी फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात संतप्त झाले। अशा अनेक कारणांनी ही शेतकरी कर्जमाफी मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात राहिली। त्यानंतर 2019 ला सत्ता परिवर्तन झालं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात स्थापन झालं। उद्धव ठाकरे यांच्या सरकारने 2019 ला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही आणली आणि या योजनेद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत शेतकरी कर्जमाफी ही दिली। आता फडणवीसांसारखी अटी, नियम, शर्ती या योजनेत नव्हते। अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी होती आणि अत्यंत सुलभतेने शेतकऱ्यांना या शेतकरी कर्जमाफी ही मिळाली। यामुळे जे सामान्य लोक आहेत, शेतकरी आहेत, यांच्यामध्ये अशी भावना प्रस्थापित झाली की कर्जमाफी करायची असेल तर ती उद्धव ठाकरे सारखी अत्यंत सोप्या पद्धतीने करावी, ना की देवेंद्र फडणवीसांसारखी अटी, नियम, शर्ती, निकष लावून करावी। यानंतर आता जे एकनाथ शिंदे सरकार आहे यांनी 2024 ला लाडकी बहीण योजना ही आणली। ही योजना आणताना सुरुवातीला त्यांनी पण वेगवेगळे निकष, अटी ह्या लावल्या होत्या, मात्र त्यावर विरोधकांकडून आरोप झाले आणि आगामी विधानसभा निवडणूक बघता ह्या अर्ज करण्याची प्रक्रिया एकनाथ शिंदे सरकारने अत्यंत सोप्या पद्धतीने केली आणि ज्याने या योजनेसाठी अर्ज केला, ज्या महिलेने या योजनेसाठी अर्ज केला, त्यांना अति सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ मिळाला आणि याचं फळ हे महायुती सरकारला मिळाले। अत्यंत मोठ्या प्रमाणात बहुमताने महायुती सरकार हे 2024 ला विधानसभेत निवडून आले। त्यानंतर आता मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झाले। मात्र जे गाव खेड्यापाड्यात लोकांची अशी भावना होती की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच व्हायला हवे, कारण एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने सामान्य लोकांना लाडकी बहीण योजना असो व इतर कुठल्याही योजना असो यांचा सोप्या पद्धतीने त्यांना लाभ हा मिळवून दिला। आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले,
पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेवरून देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे या दोघांनाही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। जेव्हा पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की डिसेंबर महिन्याचा हप्ता हा त्वरित आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात हा जमा करू आणि त्यांना हा वाढीव हप्ता म्हणजे 1500 वरून 2100 रुपये हा देण्यात येईल, ज्याप्रमाणे सरकारने वचनही दिले होते त्याप्रमाणे। त्यामुळे महिलांमध्ये चांगल्या प्रकारचे संतुष्ट असे वातावरण निर्माण झाले आणि त्यांच्या मनात एकनाथ शिंदेबद्दल चांगल्या प्रकारची भावना ही निर्माण झाली। त्यासोबतच पत्रकारांनी हाच प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला। देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रश्नाचं उत्तर देत असताना सांगितले की सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल, जे निकषात बसतात त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे, पण ज्यांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला त्यांचा आम्ही वेगळा विचार आम्हाला करावा लागणार। म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उत्तर देताना आपल्या शब्दात निकष, अटी यांचा वापर केला आणि यामुळेच पुन्हा ते जनसामान्य जे शेतकरी आहेत, ज्या शेतकरी महिला आहेत, सामान्य महिला आहेत, ज्यांना या निकष, अटी, शर्ती याचं मोठ्या प्रमाणात ज्ञान हे नाही आहेत, हे अत्यंत साधेभोळे माणसं आहेत, यांच्या मनात पुन्हा या अटी शर्तीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक नेगेटिव्ह वातावरण तयार झाले। आणि आता देवेंद्र फडणवीस आले, आता अटी शर्ती येणार, ज्याप्रमाणे त्यांनी शेतकरी कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात अटी शर्ती लावल्या, आता त्याच अटी शर्ती ह्या लाडक्या बहीण योजनेत लागतील आणि मोठ्या प्रमाणात महिलांना याआधी जो लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा मिळत होता, आता यानंतर त्यांना हा लाभ मिळणार नाही। आता हे असे नेरेटिव्ह सामान्य लोकांमध्ये, सामान्य महिलांमध्ये हे सेट होत आहे। आता आगामी काळात देवेंद्र फडणवीस हे आपले हे नेरेटिव्ह हे पुसून काढतील का, की हे नेरेटिव्ह आणखी येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीसांबद्दल आणखी मोठ्या प्रमाणात सेट होईल, हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका। धन्यवाद।